हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्र, स्वागत आहे तुमचं आमच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. तर सगळ्यांना जी आतुरता होती की पोलीस भरती कधी येणार ती एकदाची आलेली आहे आणि मुंबईतल्या जागाही सुटलेल्या आहे मुंबई पोलीस भरतीबद्दल. आणि इव्हन महाराष्ट्रात सगळे ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये आहे तिथे तिथे काय ऍडव्हर्टाईज म्हणजे त्याची जाहिरात आलेल्या आहेत आणि किती जागा आहेत त्या आलेल्या आहेत. आणि लवकरच आपल्याला फॉर्म भरण्याची सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी सगळे जे आतुरतेने वाट पाहत होते की मुंबई पोलीस भरतीला किती जागा आहेत, कोणत्या कास्टला किती जागा आहेत, याचं आजच हे परिपत्रक आलेलं आहे. तुमच्या आपल्या स्क्रीनवर दिसत असेल. तर याविषयी आपण आज सगळी डिटेल्स मध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत. जास्त याच्याबद्दल अधिक माहिती, फॉर्म कसे कधी सुटणार, केव्हा भरणार, कसे भरायचे, याची सगळी माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवरती मिळतच राहणार. त्यासाठी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, जेणेकरून या रिलेटेड सगळेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील इथे. ठीक आहे, चला कशी आहे बरोबर हा आजचा आज दिनांक 28/10 दिवशी आलेला हा जो परिपत्रक आहे त्याच्याबद्दल जी रिक्त पदे आहेत. महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम 2011च्या त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक 17/10/25च्या केलेल्या आदेशान्वये सुधारणांसहित पोलीस आयुक्त बृहन्मुंबई आस्थापनानुसार 2024 आणि 25 यांच्या सेवा अंतर्गत जे काही रिक्त पदे आहेत ती भरवण्यासंदर्भातली. तर आपण पोलीस शिपाई या संदर्भात बघणार आहोत. कोणत्या कास्टला किती जागा आहेत त्याविषयी आपण सगळ्यात महत्वाच्या ज्या जागा आहेत त्या आपण काय करून घेऊया, बघून घेऊया. ठीक आहे, सॉरी बघा इथे आपल्याला एकूण जागा दिसते. टोटल मुंबईमध्ये एकूण किती जागा आहेत? मुंबईला एकूण जागा दिलेल्या आहेत 2459. 2459 इतक्या जागा आहेत. तर अजा म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजयी, एनटीबीच्या सगळ्या जे क्रमांक आहे, विमाप्र, इतर मागासवर्गीय, ओबीसी साठी जागा बघा आहेत किती 467 इतक्या जागा आहेत. ईडब्ल्यूएस साठी, एससीबीसी साठी आहे 246, ईडब्ल्यूएस साठी 246, दोघांचा समान आहेत. अराखीव म्हणजे ओपन साठी आहे 689 इतक्या जागा आहेत. एससी साठी 320, एसटी साठी 172, विजयी साठी आहेत 74, एनटीबी, एनटीसी, एनटीडी साठी या कमी जागा आहेत. विमाप्र साठी 49 अशा जागा आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण बघूया पहिला ओबीसी साठी किती जागा आहेत. कंपीकृत जे आहेत त्या आपण ओबीसी वरती जाऊया. दिसतंय ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय. इतर मागासवर्गीयांसाठी किती आहे? 467 इतक्या जागा आहेत. त्याच्यापैकी सर्वसाधारण गटासाठी 142 आहेत. महिलांसाठी 140 म्हणजे सर्वसाधारण आपल्यासाठी जागा आहेत 142 ओबीसी अंतर्गत आणि महिलांसाठी आहे 140. त्यानंतर खेळाडू, ओबीसी खेळाडू किती आहे? 23 आहेत. प्रकल्पग्रस्त आहेत 23. नंतर भूकंपग्रस्त आहेत 9. माजी सैनिकांसाठी जास्त जागा आहेत बघा किती आहेत? 70 इतक्या जागा आहेत माजी सैनिकांसाठी. अंशकालीन पदवीधर 23. पोलीस पाल्यसाठी 14 आणि गृहरक्षक दल म्हणजेच होमगार्ड साठी 23 जागा आहेत. तुमच्यासाठी असलेली एकच जागा आहे ती तुम्हाला राखून ठेवायची आहे. सगळ्या जागांशी आपल्याला देणं घेणं नाहीये. तुमच्यासाठी एकच जागा काय आहे ती पक्की करायची आहे. तर हे होतं ओबीसीचं. त्याच्यानंतर आपण बघूया एससीबीसी वाल्यांसाठी काय 246 इतक्या जागा आहेत. त्याच्यापैकी सर्वसाधारणसाठी जागा आहेत 75. सर्वसाधारण किती आहेत? 75. महिलांसाठी किती आहेत? 74 एससीबीसी वाल्यांसाठी. खेळाडूंसाठी 12. नंतर प्रकल्पग्रस्तांसाठी 12. भूकंपग्रस्त 5. माजी सैनिकांसाठी किती दिसत आहेत? 37. माजी सैनिकांसाठी खूप चांगल्या जागा आपण म्हणायला हरकत नाहीयेत. ओके, पुढे अंशकालीन पदवीधर 12. पोलीस पाल्यांसाठी 7 आणि गृहरक्षक 12 इतक्या जागा आपल्याला पाहायला मिळतात. ओपन मध्ये किती जागा आहेत बघूया. ओपन गटामध्ये आपल्याला किती जागा पाहायला मिळतात? ओपन गटामध्ये आपल्याला पाहायला जागा मिळतात 689 इतक्या जागा आहेत. सर्वसाधारण पुरुष आपण म्हणू शकतो, सर्वसाधारण त्याच्यामध्ये पुरुषांचेच टाकतात 208. महिलांसाठी 207 म्हणजे महिला सगळीकडे तुम्हाला एक एकने कमी पाहायला मिळतात. ओके, पुढे
प्रकल्पग्रस्त खेळाडूंसाठी 34, प्रकल्पग्रस्त 34, भूकंपग्रस्त 14, माजी सैनिकांसाठी बघा 103 जागा आहेत ओपन या गटासाठी. किती आहेत? 103. नंतर अंशकालीन 34, पोलीस पाल्य 21, गृहरक्षक होमगार्ड साठी 34 जागा आहेत. इतक्या जागा आपल्याला पाहायला मिळतात. ईडब्ल्यूएस साठी बघा 200. ईडब्ल्यूएस साठी पण चांगल्या जागा आपल्याला पाहायला मिळतात. ईडब्ल्यूएस 75 सर्वसाधारण महिलांसाठी किती आहेत बरं? 74 आहेत. बाकी खेळाडूंसाठी 12 आहेत. नंतर प्रकल्पग्रस्त 12, भूकंपग्रस्त 5. इतक्या जागा आपल्याला पाहायला मिळतात. तर माजी सैनिकांसाठी 37, अंशकालीन पदवीधर 12, पोलीस पाल्य 7 आणि गृहरक्षक दल 12. ठीक आहे. तर एकूण अशा जागा बघा दिसतात तुम्हाला 2459 इतक्या जागा आहेत. या जागा तुम्हाला कॅप्चर करायच्या आहेत. ओके, एक मिनिट बघा. इथे मुंबईमध्ये एससी साठी किती जागा आहेत? 320 जागा आहेत आणि एसटी साठी 172 जागा आहेत. सर्वसाधारणसाठी 96 जागा आहेत, महिलांसाठी पण 96. सर्वसाधारणसाठी एसटी साठी 50 आणि महिलांसाठी 52. महिलांसाठी जरा इथे जास्त दिसत आहेत जागा. ठीक आहे. तर या जागा तुम्ही अनालिसिस करून घ्या. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही तुम्हाला पीडीएफ मी पाठवेनच. ओके. तत्पूर्वी तुम्हाला जसं सांगितलं की आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अनाथसाठी पण किती जागा आहेत? 25 जागा आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. तर या वर्षी बॅट्समॅन साठी पण जागा सुटलेल्या आहेत. कितीसाठी? गेल्या वर्षी खूप जरा 24 जागा होत्या. या वर्षी कमी जागा आहेत. किती आहेत बरं? फक्त 8 जागा बॅट्समॅन साठी सुटलेल्या आहेत. 8. तर काही ठिकाणी जागाच नाहीयेत. एसटी साठी 1, एसटी साठी 1, एसटी साठी 1, एसटी साठी 1. या बाकीच्यांना एनटी वर्गातल्या कोणालाच नाहीये. ओबीसीला 2 आहेत, ईडब्ल्यूएस ला 1 आणि राखीव 2. तर जे जे बॅट्समॅन पोलीसला फॉर्म भरू शकतात, भरावायचे आहेत, त्यांना त्यांचे जे वाद्य आहेत त्यांची कोणती कागदपत्र लागणार आहेत, काय लागणार आहेत, या सगळ्या आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहेत. तत्पूर्वी आपलं स्वराज्य अकॅडमीचं एक ऍप्लिकेशन देखील आहे, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्याचं नाव आहे मिशन खाकी. त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल. तर आता आपण कारागृह बघूया. पुढचा विभाग कारागृह विभाग. कारागृह विभागामध्ये एकूण आपल्याला जागा पाहायला मिळतात 176 जागा आहेत. गेल्या वर्षी पण कारागृहाच्या जागा होत्या, यावर्षी पण कारागृहाच्या जागा आहेत. 176 आहेत. कुठलाही फॉर्म सोडायचा नाही, सगळेच फॉर्म भरायचे आहेत. कुठेही तुमचा जो काय ध्येय मोटिवेशन खाली येताच कामा नये. या वर्षी अंगावर वर्दी आलीच पाहिजे. बघूया, पटकन बघूया आपण. जस्ट वेट. बघा किती आहेत जागा आपण बघितल्या होत्या. चेंजेस करूया. बाबा एससी साठी आहेत 8, एससी साठी आहे एससी साठी आहे 8, एसटी साठी आहे 4, ओबीसी साठी आहेत 21, एसीबीसी साठी आहेत किती आहेत 16, ईडब्ल्यूएस साठी 16, ओपन साठी आहेत 92. 176 जागा आहेत आपल्याकडे पाहायला मिळतात. विजातीय म्हणजे काय? विजयसाठी आहे 4, भज बी म्हणजेच एनटीबी, एनटीसी, एनटीडी साठी 6, 2, 2 आहेत. ठीक आहे. पुढे सर्वसाधारण गटामध्ये एससी साठी 4 आहेत, एससी साठी 4, एसटी साठी 2 आणि ओबीसी साठी सर्वसाधारण साठी किती आहेत बरं? एकूण 7 जागा आहेत. फक्त किती आहेत? 7 जागा आहेत. ओपन साठी जास्त आहेत, जे आहेत 24. ओपन साठी जागा तुम्हाला इथे पाहायला मिळतात 24 जागा मिळतात. तुम्ही कोणत्या कॅटेगरीत आहात बघा आणि इथे जर तुम्हाला जागा आहे तर फॉर्म नक्कीच भरायचा आहे. ठीक आहे. अजून आपल्याला बघायचं आहे की मुंबई लोहमार्ग या संदर्भातला बघा, हा आजच परिपत्रक आहे. ओके. आणि लवकरच फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.